जिल्हा परिषद क्रीडा पदभरती रखडल्याने आझाद मैदानावर क्रीडा शिक्षकांनी शिट्टी वाजवून आंदोलन केलं। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीचा GR जानेवारी 2026 मध्येच निघालाय। छात्र भरती प्रक्रियेची अंमलबजावणी झाली नाही। दरम्यान GR ची अंमलबजावणी होऊन भरती प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी क्रीडा शिक्षकांची भूमिका आहे। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा शिक्षक भरतीचा 2026 जानेवारीमध्ये GR निघालेला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। त्यामुळे आपण बघतोय सर्व क्रीडा शिक्षक आझाद मैदान येथे आंदोलनाला उतरलेले आहेत। हे दुसरा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची शिक्षण भरती का रखडली आहे। काय सांगाल, GR निघालेला आहे, अंमलबजावणी होत नाहीये, काय नेमके अडथळे येत आहेत आणि तुम्हाला आंदोलनाला का बसावं लागतंय? नमस्कार, मी गणेश लहाणे जालना जिल्ह्यातून आलेलो आहे। मी राज्य कोर कमिटी सदस्य असून मराठवाडा विभाग प्रमुख आहे। मी 2025 ची टेट परीक्षा दिलेली आहे आणि 2 जानेवारी 2026ला केंद्र शाळेवर क्रीडा शिक्षक अशी एकूण 4860 पदं तयार केलेली आहे। परंतु अजूनही त्या पदांची भरती प्रक्रियेबाबत सेवा शर्तीचा जो GR आहे तो पारित झालेला नाही। आम्हा सर्व टेट धारकांना एक मनात भीती वाटत आहे की ही जी भरती आहे ती केंद्र शाळेवर क्रीडा शिक्षकांची ती होणार की नाही होणार, यासाठी आम्ही कालपासून या आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। या ठिकाणी पास आउट आहेत का? हो सर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व जे आमचे अभियोग्यता किती संख्या आहे इथं साधारणतः आता 310 संख्या आहे। 310 संख्या महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून, अगदी गडचिरोली असेल, नंदुरबार, पालघर, या सर्व महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी लोक आलेले आहेत। शालेय शिक्षण मंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 4860 पदं जे आहेत 2 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार ते भरण्याचं देखील पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदारांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाला लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे। शासनाचा GR आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील लेखी उत्तर देऊन देखील त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे हे सर्व लोकांच्या मध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड भीती आहे की यांची भरती या ठिकाणी ह्या भरती प्रक्रियेमध्ये होईल का नाही। पवित्र पोर्टल 2025 मधून ही 4860 जी पदं आहेत ती पहिल्या टप्प्यामध्ये पवित्र पोर्टलच्या भरण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी शासनाने मान्य करावी अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत। तुम्ही शासन दरबारी याचा पाठपुरावा करतायत का? तुम्हाला काय उत्तर येत आहे? हो सर, काल आमची एक टीम सुद्धा गेलेली, परंतु त्यांना ठोस उत्तर काही दिलेलं नाहीये किंवा लेखी स्वरूपात द्या तर तेही दिलेलं नाहीये। 1 वर्ष पूर्ण होईल, आम्ही एक्झाम दिली आहे तरी सुद्धा त्याच्यावर काही प्रोसेस पुढे केलेली नाहीये। परत आमच्या जागा 100% द्या ही आमची मागणी आहे आणि ते 1 महिन्यात प्रोसेस करा पुढे, ही आमची पूर्ण मागणी आहे। त्याच्यानंतर जे काही प्रोसेस तुम्ही करताय ते पूर्ण पारदर्शक असावं, म्हणजे पवित्र पोर्टलमधून तुम्ही टेट ह्याच्यातून पूर्ण पारदर्शकपणे ही भरती करावी। एकंदरीत बघितलं सर्व जे क्रीडा शिक्षक आहेत ते या ठिकाणी आंदोलनावर बसले आहेत आणि जोर आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोवर आम्ही या ठिकाणी उपोषण आणि धरणे आंदोलन करणारच आहोत, असं त्यांची भूमिका आहे। कॅमेरा पर्सन जतीन बांद्रेंसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।